विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. डेली टार्गेट कंप्लीट होतंय का होत नाही हे मला सांगा. सगळ्यांना टार्गेट सेम दिलं जातंय. मग फार थोडी मुलं आहेत, की ज्यांचं ते अगदी व्यवस्थित कंप्लीट होतंय आणि बरीचशी मुलं अशी आहेत, की ज्यांचा अजून देखील अभ्यास दिवसभरात दिलेलं टार्गेट पूर्ण होत नाहीये. असं का होतंय? याच्यावरतीच आपल्याला डिस्कशन करायचंय. हे अभ्यास का होत नाहीये? सांगू का तुम्हाला का होत नाहीये? कारण एखादी गोष्ट आपण बसतोय अभ्यास करायला. ओके. एखादी डेफिनिशन मला करायची आहे. मला फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय? फोर्स व्हायब्रेशन, हार्मोनिक्स, ओव्हरटोन हे वाचायचंय. मी वाचतोय, पण मी ते समजून घेत नाहीये. माझ्या मनात वेगळेच विचार येतायत. मी गेलोय याच्यातून लक्षात घ्या. मी कालचाच अनुभव तुमच्याशी सांगतो. एक नवीनच 3 स्टुडंट आलेत बरं का माझ्याकडं. ओके. दुसऱ्या गावावरून डायरेक्ट आले होते बरं का. बसले दिवसभर अभ्यास करत. काल छान अभ्यास झाला. आज पण आला. त्यांचे पालक म्हटले, "जरा तुमच्याशी थोडंसं भेटायचंय." पालक जेव्हा भेटायला आले, की नाही म्हणूया आपण, त्याच वेळेस ना मी पालकांना सांगितलं, की हा जो स्टुडंट आहे ना, हा आज तणावात होता. ओके, तणावात होता. मग पालक पण म्हटले, "हां, सर मी त्यासाठीच भेटायला आलेलो आहे." म्हटलं, "काय तणाव आहे?" ओके, पण त्याच्या बरोबरचा स्टुडंट होता. त्याचा अभ्यास तर छान होता. ओके, बघा जो तणावात आहे त्याला 10वी ला अल्मोस्ट 8 क्लोज टू 90% मार्क आहेत. पण जो तणावात नव्हता स्टुडंट त्याला 70 का 70 का 72% मार्क आहेत. तर तो मन लावून अभ्यास करत होता. पण ह्याला काय तणाव आहे? सांगू का काय तणाव होता? टार्गेट कुठलं होतं काल परवा? फिजिक्सच्या डेफिनिशनचं होतं. लॉचं टार्गेट होतं. पण तो स्टुडंट म्हणला, "सर मला इंटिग्रेशन करायचंय. मी इंटिग्रेशनसाठी तुमच्याकडे आलो होतो. मला वाटलं 2 दिवसात माझं इंटिग्रेशन घ्याल तुम्ही." बघा हं, अभ्यासाला घेतलाय कुठला सब्जेक्ट? फिजिक्स आणि मनात विचार आहेत इंटिग्रेशनचे. ओके. करतोय रिएक्शन. मनात विचार होते न्यूमेरिकल्स मला जमत नाहीत फिजिक्सचे, केमिस्ट्री मधले. म्हणजे हे जे ओव्हर थिंकिंग होते ना, हे कुठेतरी थांबवा रे बाळांनो. हे कुठेतरी थांबवा. मी तुम्हाला सांगू का? माझं आयुष्य ना गेल्या 5-6 वर्षात इतकं चेंज झालंय ना, इतका बदललोय मी. खूप मी रागीट होतो, चिड करायचो. अजून पण होते कधीतरी चिड शेवटी माणसाचा स्वभाव सगळाच कसा बदलेल, पण खूप कमी आलाय प्रमाणे. आज मी तुम्हाला सांगतो, मला एवढं कळालंय, की माइंड पॉवर मनात आपल्या एवढी ताकद आहे ना, आपण जे ठरवतो तेच होतं. मी तुम्हाला सांगू का? ही एक्झाम होईपर्यंत तुम्ही बघा, की 2,00,000 सबस्क्रायबर मला चॅनलचे कंप्लीट होतील की नाही. करायचे आहेत मला. आता हे माझं टार्गेट झालं. ठीक आहे. माझे भरपूर टार्गेट आहेत. भरपूर अचीव्ह केलेत मी लक्षात घ्या. नेहमी मी इम्प्रूव्हमेंटसाठी प्रयत्न करतोय. कितीही अडचणी येऊ देत. अडचणी येतायत, आलेल्या आहेत, त्यातून मी बाहेर पडतोय. मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्हाला सांगतो, तुम्ही मेडिटेशनकडे वळा रे थोडंसं. थोडं. एक 5 मिनिटाचं ध्यान करा. 5 मिनिटं शांतपणे बघा, आता प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे, प्रत्येकाच्या रीती वेगळ्या आहेत. मेडिटेशन करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल. मी तुम्हाला सांगू का? साधा ओमचा जरी उच्चार केला ना, ओम. मी ओम नमः शिवाय सुद्धा म्हणलेलं नाहीये. मी नुसतं ओमचा उच्चार म्हणतोय. त्यानं देखील मन शांत होतं. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगू का? मला तुमच्या एवढा जीव होतो आणि मी 12वी जेव्हा होतो 11वी-12वी मी मंदिरात सुद्धा जात नव्हतो. मला त्या गोष्टी बिलकुल आवडत नव्हत्या. मला राग यायचा त्या गोष्टीचा. पण आता हळू-हळू वय वाढलं तसं मला खरं मला पटलंय, की त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. कुठेतरी डोकं टेकवावं लागतंय. मी तुम्हाला सांगतो गायत्री मंत्र म्हणा. ओके. म्हणा. एकदा म्हणा. एकदा म्हणा. तासभर म्हणायचं नाहीये आपल्याला लक्षात घ्या. पण मेडिटेशनकडे वळा. शांतपणे डोळे मिटून नुसता श्वास घेतला, श्वास सोडला थोडे 2 मिनिटं, तरी ध्यान लागतंय आणि मग अभ्यास होईल. मनात वेगळे-वेगळे विचार विचार येतायत, ते पहिला बंद करा. त्याशिवाय नाही होणार रे अभ्यास. आता मी हे बोलतोय ना, ह्याच्या अगोदर मी एका मुलाशी बोललो होतो. तो सुद्धा तेच म्हणला, की भीती वाटायला लागली. परीक्षेची काळजी वाटायला लागली. परीक्षेत मी केलेले प्रश्न येतील का? अशी भीती वाटायला लागली. अरे तुम्ही जे करताय ना, ते सगळंच येणार आहे का परीक्षेत? नाही येणार. एखादा दुसरा प्रश्न अवघड येईल. स्किप करा ना त्याला. सगळंच नाही स्किप करायचं बाळांनो. थोडंफार तुम्हाला एखादा दुसरा प्रश्न अवघड आहे ना, स्किप करा. बाकीचं जे जमतंय त्याच्याकडे तर लक्ष द्या. आलं का ध्यानात तुमच्या? मग हो आणि इथं आणखीन महत्त्वाच्या विषयावर बरं झालं मला आठवलं बरं का, की ते जे पालक मी तुम्हाला जे म्हणलो ना, ते जे पालक जे आहेत ना, ते जे मी तुम्हाला म्हणलो, माझी मान थोडीशी अवघडली होती बरं का. ते जे पालक काय म्हणले माहिती का स्टुडंटला, मी त्यांना म्हटलं ना, "अरे ह्या गोष्टी आता फिजिक्स करूया, इंटिग्रेशन नंतर करता येईल, फक्त थेरम करूया." पालक त्या स्टुडंटवर चिडले आणि म्हणले, "होतंय का तुला बघ? इतक्या लांबून तुला इकडं पाठवायचं, नाहीतर बंद करूया उद्यापासून सगळं." अरे असं का बोलताय? 10 दिवसात मुलाची परीक्षा आली. ही कुठली पद्धत झाली? होतंय का बघ, नाहीतर बंद करूया सगळं.
नाही, हे योग्य नाहीये. मुलांना सपोर्ट द्या, सपोर्ट करा. त्यांच्याकडून होईल अभ्यास. तणाव येणार की, भीती वाटणार की माझं हे राहिलंय, ते राहिलंय असं वाटणार. पण माझ्याबरोबर तुम्ही आलाय ना, अजून एक्झामला 21 तारीख म्हणजे थोडाफार 1 आठवडाभर वेळ आहे ना आपल्याकडे, ह्यात करूया की. मग आज काय करायचं? मी तुम्हाला सांगतो आज हॅट्रिक करणार आहे आपण. म्हणजे तिसरा दिवस आहे आपण. पहिल्या दिवशी आपण फिजिक्सच्या केल्या डेफिनेशन. दुसऱ्या दिवशी फिजिक्सचे केले सगळे लॉज. तिसऱ्या दिवशी आपण हॅट्रिक फिजिक्सच करायचे आहे. डिस्टिंग्विशचे सगळे प्रश्न करूया आपण. मी फक्त 2 प्रश्न सांगणार आहे. कुठले? स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो. ओके. फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन. अजून तुम्ही सांगा ना आता पुढचे. भरपूर आहेत ना? खूप आहेत ना डिस्टिंग्विशचे प्रश्न कमेंटमध्ये येऊ देत. आता वैष्णवी बहुतेक मला नाव पटकन सॉरी आठवत नाहीये. तिनं विथ पेज नंबर सुद्धा दिलंय. विथ पेज नंबर. ओके. म्हणजे जे लॉ जे आहेत ना फिजिक्समधले तुम्ही बघा ते कमेंटला मी पिन करून ठेवलेत. पण ते YouTube नाही एकाच कमेंटला पिन करता येतंय बरं का. मला असं वाटतं की जास्तीत जास्त कमेंटला पिन करावं, पण ते होत नाहीये. मग मला आज तुमच्याकडनं तेच अपेक्षित आहे. मी 2-3 तोंडी डिस्टिंग्विश सांगितलं. पण थांबा ना. जास्त वेळ घालवू नका. आपलं सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनलवरती डिस्टिंग्विश ऑल इम्पोर्टंट डिस्टिंग्विश असा एक व्हिडिओ आहे. त्यात मी 22 प्रश्न दिलेत. जेव्हा तुम्ही 22 डिस्टिंग्विशचे प्रश्न करणार, तेव्हा तुम्हाला 44 कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. पण डेफिनेशनमध्ये तुम्ही फ्री व्हायब्रेशन केलंय, फोर्स व्हायब्रेशन केलंय, फ्रेस्नेल डिफ्रॅक्शन, फ्राउनहोफर डिफ्रॅक्शन केलंय. डिस्टिंग्विश झालेत की तिथं. पोलार, नॉन पोलार डायइलेक्ट्रिक केलंय. म्हणजे बरेचसे डिस्टिंग्विशचे पॉइंट तुमचे कव्हर झालेत. मग आज त्या 3च गोष्टी आणि याची करा एकदा रिव्हिजन बाळांनो. म्हणजे काय करता येईल, की मग फिजिक्सची काळजी नाही. मग त्या उरलेल्या त्या 4-5 दिवसात बाकीचं करता येईल. ओके. मग उद्या 13 तारीख आहे ना. मग 13 तारखेनंतर मग आपण मॅथ्स आणि केमिस्ट्रीकडे फुल टाईम देऊया आपण. फिजिक्स थोडंसं, थोडं-थोडं आपण टार्गेट तुम्हाला देऊया. मग आजचं टार्गेट काय ह्या सगळ्यांची एकदा रिव्हिजन. ओके. आणि हे प्रश्न तुमच्या पालकांसमोर ठेवा. उत्तर तर तुमच्याकडे आहेतच ना. आणि त्यांना तुमची टेस्ट घ्यायला हवा. तोंडी प्रश्न विचारला हवा. पटकन तुम्हाला डेफिनेशन सांगता येतं का बघा. नाही आली तर रिवाईज करा. ओके. पण मग घाबरायचं सोडून द्या. घाबरू नका. ओके. आणि पालकांना काय सांगितलंय, एकदम टोकाची भाषा वापरू नका. सपोर्ट द्या. ठीक आहे. फार म्हणजे बोर्डाची एक्झाम म्हणजे काय वेगळंच करून ठेवलंय आपण लक्षात घ्या. ॲक्चुअली स्किल इम्प्रूव्हमेंट, स्किल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्याकडे कोण लक्ष देत नाहीये. सायन्सची मुलं प्रॅक्टिकल्स करत नाहीयेत. सायन्सची मुलं नुसती घुकमपट्टी करतायत आणि पुन्हा काय टार्गेट असते? एम-पी-एस-सी, ओके. म्हणजे फार वेगळं आहे बरं का ह्या गोष्टी. ह्याच्यावर खूप बोलता येईल. आता नको. चांगला अभ्यास करा तुम्ही. टार्गेट कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.